साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। सबका मालिक एक का संदेश देने वाले शिरडी के साईं बाबा प्रति अपनी आस्था रखने वाले शिवसेना उपनेता विजय चौगुले के नेतृत्व में इस बार भी श्री साई सेवा चैरिटेबल ट्रस्ट द्वारा श्री साई भंडारा 2025 का भव्य आयोजन ऐरोली स्थित श्री साई बाबा मंदिर में संपन्न हुआ। असंख्य भक्तों ने यहां आकर न केवल बाबा के दर्शन लिए बल्कि विजय चौगुले के साथ ही महाआरती में शामिल भी हुए। इस बार भी यहां महाप्रसाद का आयोजन किया गया, जहां हजारों भक्तों ने भंडारे का लाभ उठाया। खास बात तो ये रही कि अनेकों वर्षों से साईं बाबा मंदिर में सेवा देने वाले पंडित प्रदीप वैद्य के निधन के बाद निराधार हुए उनकी पत्नी और बच्चों को यहां विजय चौगुले और यश पैराडाइज के माध्यम से आर्थिक सहायता भी की गई और बच्चों की शिक्षा की जिम्मेदारी भी विजय चौगुले ने लेकर सामाजिक दायित्व का निर्वाह किया। दिवंगत प्रदीप वैद्य की पत्नी ने इस आधार के लिए विजय चौगुले का जहां आभार माना, वहीं मंदिर के खजिनदार प्रदीप कुर्तरकर ने भी इस दौरान अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। नमस्कार, मी मधुरा वैद्य। माझे साई मंदिर प्रदीप वैद्य हे काम करत होते। आम्ही भाड्यानं राहतो, आम्ही राहत होतो। त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि राहत्या घरी भाडे राहत होतो, त्यांची जबाबदारी घेतली सध्या। त्या दृष्टीने चांगला भाग आहे। 16 वर्ष काम करतोय ॲज अ खजिनदार म्हणून आणि त्यावेळेपासून हे आपले वैद्य गुरुजी आपल्या मंदिराची पूजा अर्चा हे बघतायत। मुळात ते त्यांची प्रकृती स्वास्थ्य तेवढं हे नव्हतं, त्यामुळे बाहेर कुठे काम करणं वगैरे नव्हतं, पण या मंदिरामुळे त्यांचं खूप काही लोकांशी संपर्क आला आणि मंदिराला जसे साजेसे असे ते आम्हाला गुरुजी मिळाले होते। मागच्या वेळी ते निधन होण्याच्या आधी 8 दिवस ॲडमिट झाले आपल्या इंद्रावती हॉस्पिटलमध्ये। त्यांना भेटायला पण गेलो होतो, पण ते ICU मध्ये होते, भेटले नाहीत। दुसऱ्या दिवशी मी गावी गेलो, त्यांना भेट झाली नाही, नंतर मी गावी गेलो तर त्यांचा गावावरून मला फोन आला की सर मला आज वॉर्डमधून बाहेर आणलं आहे। मी म्हटलं हो तुम्ही वॉर्डमधून बाहेर आणलं, नेमकं काय केलं? तर मला काय केलं ट्रीटमेंट मला माहीत नाही, पण मला थोडं बरं वाटतंय। आणि तर म्हटलं तुम्ही फोन का केलात? फोन करू नका, आम्ही तुम्हाला फोन करू। आणि रात्रीला पुन्हा बातमी आली की त्यांचं असं झालं। आता त्यांच्या मिसेस वगैरे कधी मंदिरात आलेले नव्हते, पण त्यांची मुलं दोन्ही यायची। त्यांचं शिक्षण अजून ते कोण 8वी 9वी 7वी असंच ते शिकतायत आणि ही घटना घडल्यानंतर त्यांचा परिवार पूर्ण हे झाला। आपण काय करायचं? मग आपले मंदिराचे आधारस्तंभ जे आहेत चौगुले साहेब यांनी सांगितलं की आपण त्यांच्या पाठीशी आहोत, जे काय होईल ते बघू। यश पॅरेजमधून पण आम्ही त्यांना हेल्प करणार आहोत। तर म्हटलं आम्ही नेमकं काय करायचं इथून? त्यांना काहीतरी मदत करायला पाहिजे। तर म्हणाले तुम्ही मंदिरातून जे काय होईल, जे भक्त आहेत त्यांना आवाहन करा। आम्ही ते बोर्ड लावला, त्यांचे मेहुणे पण आहेत। त्यांनी म्हणाले की त्यांचा जो नंबर आहे तो दिला, जीपे म्हणजे सगळी लोक येऊन भेटू शकत नाहीत, मग आम्ही त्यांचा जीपे स्कॅन करून इथे स्कॅनर केला। त्या स्कॅनरवरून सुद्धा त्यांना जवळजवळ 40-1,000 आमच्या इथे नोंद झालेली आहे। 40-1,000 ऑनलाईन त्यांनी मदत केली, प्लस कॅश ज्यांनी दिली 80-1,000 रुपये, ती आज आम्ही त्यांना आजच्या या मुहूर्तावर त्यांच्या सुपूर्द केली। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।